लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या विनोदासाठी प्रसिद्ध आहेतच, पण त्यांनी असा एक सिनेमा केला आहे की जो त्यावेळी मोठी रिस्क होती. तो सिनेमा म्हणजे एक होता विदूषक. सिनेमाच्या नावात जरी विदूषक असलं तरी हा चित्रपट विनोदी नाही, तर एक ट्रॅजेडी आहे. तमाशात सोंगाड्या बनवून लोकांना हसवणारा अबूराव हा अनौरस म्हणून जन्माला आलेला असतो, त्यामुळे अगदी लहानपणापासूनच त्याच्या वाट्याला हेटाळणी आलेली असते. पुढे सोंगाड्या म्हणून तो नाव कमवतो आणि त्यातूनच त्याला प्रसिद्ध सिनेतारका मेनका हिच्याकडून सिनेमात काम करण्याची संधी मिळते. अल्पावधीतच तो लोकप्रिय होतो, पण आपली आई, प्रेयसी आणि तमाशा गटापासून कायमचा दूर जातो. मेनकाशी तो लग्न करतो. लग्नावरून सांगतो की आता स्त्रियांना नटायला केवळ एखाद्या लग्नाचीच वेळ यायची गरज नसते. प्रत्येक ऑकेजनला त्यांना नटायला आवडतं, आपल्या स्किनची काळजी घ्यायला आवडते आणि त्यासाठीच अगदी विश्वसनीय नाव म्हणजे PS मेकअप स्टुडिओ. अधिक माहितीसाठी कॅप्शन चेक करा. तर अबूराव मेनकाशी लग्न करतो, पण तिला मात्र अबूरावपेक्षाही त्याच्यातील विदूषक जास्त आवडत असतो. इकडे आईचं निधन होतं, प्रेयसीही जग सोडून जाते, पण त्याच्या पदरात एक लेक सोडून जाते. पुढे मेनकाही त्याला सोडून जाते. मुख्यमंत्री असलेला मित्र आपल्या फायद्यासाठी अबूरावच्या जीवासोबत खेळतो. विनोदी भूमिकांसाठी ओळखले जात असलेले लक्ष्मीकांत यात अत्यंत गंभीर भूमिकेत आपल्याला नजरेस येतात. हा सिनेमा बघितला नसेल तर जरूर बघा, आणि ज्यांनी बघितला आहे त्यांना सिनेमा कसा वाटला आणि लक्ष्मीकांतजींची ॲक्टिंग कशी वाटली कमेंट करून सांगा.